वसंतवाडी लांबरवाडी तालुका पाटोदा जिल्हा बीड येथून बोलत आहोत। गेली 25 वर्षापासून आमची हीच परिस्थिती आहे। लहान मुलांना खांद्यावर बसून किंवा त्या टोबावर बसून शाळेमध्ये सोडावं लागत आहे। हीच परिस्थिती आमची गेली 25 वर्षापासून। आपल्या देशाचे रस्ते मंत्री नितीन गडकरी साहेब असताना आम्हाला ह्या अशा रस्त्यांची लाज वाटते। ते एवढे चांगलं काम करत असताना हे खालचे लोक काम करत नाहीत व्यवस्थित। गेली 40 वर्षापासून आमच्या गावामध्ये ना रस्ता आहे, ना एस टी येत आहे, ना कोणी ॲम्ब्युलन्स वगैरे कोणी आजारी असेल तर गाडी येत नाही, 4 व्हीलर पण जात नाही। बैलगाडी करून माणसाला आम्हाला बाहेर रस्त्यापर्यंत घेऊन जावं लागतं। त्याच परिस्थितीमुळे आज आमच्या गावातल्या तरुण वर्गाचे जवळपास 20-25 मुलं आहेत की त्यांच्या असे लग्न होत नाहीत। असं नाही की मुली भेटत नाही आहेत, आमच्याकडे पाणी भरपूर आहे, जमीन भरपूर आहे, पण बायोडाटा पाठवल्याच्या नंतर जेव्हा पाहुणे घरी येतात तेव्हा रस्ते पाहून बोलतात की नको, तुमच्या गावाला रस्ता नाही, त्याच्यामुळे मुलगी आम्ही देऊ शकत नाही, तिथं येण्या जाण्याची सोय नाही आहे, त्यांचे पुढलं कसं होणार म्हणून देत नाही आहेत मुलगी आमच्या इकडं। आमची सरकारकडे एवढीच मागणी आहे की फक्त आम्हाला गावातून बाहेर पडण्यासाठी रस्ता पाहिजे आणि ग्रामपंचायतकडे जाण्यासाठी आम्हाला रस्ता पाहिजे, एवढीच मागणी आहे आमची। सध्या आमची ग्रामपंचायत आमची जवळपास फक्त अर्धा किलोमीटर लांब आहे, पण आम्हाला फिरून जाण्यासाठी जवळपास 10 किलोमीटर जावं लागतं आहे, किंवा मग अर्धा किलोमीटरमधून जायचं म्हणलं तर पाण्यात पॅन्ट फेडून घेऊन अक्षरशः असं चड्डीवर जावं लागतं आहे, पॅन्ट अशी वर घेऊन असं जावं लागतं आहे आम्हाला दूध घालायला। सकाळी किटली घेऊन, नाही तर भरपूर पाऊस आला तर दूध पण घालायची सोय नाही आमची, आम्हाला जाताच येत नाही तिकडे काहीच, आणि त्या ट्यूबवरून प्रवास करावा लागतो आम्हाला। हे घटना घडून 1-2 माणसं यातून गेले पुरातून, पुरा आला तर आम्हाला जायला तर येताच येत नाही, पण रोजसुद्धा आम्ही अशा टुपावून गवतं घेऊन कसे जातो। टुपाच्या दोऱ्या जर तुटल्या तर आमचं कसं होईल? आमच्याकडे काही लक्ष देतात नाही तुम्ही काही। 50 वर्ष झालं जसा तलाव झाला तसं आमचं ही परिस्थिती आहे। बहिणीला काय करायचं, इकडे जाता येत नाही तर तुमच्या लाडक्या बहिणीच्या 1500 रुपयात आम्ही काय करायचं आहे तुमच्या? आमची रोज परिस्थिती, रोज जायचं कसं, आम्ही यायचं कसं? लहान मुलं शाळेत जायला भेटेत, दवाखान्यात जायचं असले पेशंट डिलिव्हरीची बाई तर तिला जाता येत नाही, कुठं नेता येत नाही, मोटरसायकल जात नाही, जनावर तर नाहीच पण मोटरसायकल सुद्धा जात नाही। कितीकच आमची परिस्थिती आहे, मुलंच आमच्या घरी राहते, शाळेत जाता येत नाही तर आम्ही काय करायचं? आमच्याकडे लक्ष द्या ना तुम्ही काही। किती वर्ष झाला नवनाथ सानप आणि हे मुगगाव ते वसंतवाडीहून लांबरवाडी, आणि आम्हाला ग्रामपंचायत लांबरवाडी, आम्हाला कुंपण तिथूनच आहे। आम्हाला तेवढे रोड, रस्ते, नदी आणि तळं हमाम होतं आहे, आणि इकडं येता येत नाही। डिलिव्हरीचं पेशंट धोका द्यायचा अपेक्षा होती, म्हणजे वायाला जागतंय का जगतंय। डॉक्टरला बोलायला गेलं तर डॉक्टर येत नाही, त्यांना 4 चाकी गाडी आणता येत नाही, आणि मग मोटरसायकलीवर काय पेशंट नेता येत नाही, इकडून गाडी जात नाही, तिकडून येत नाही। आणि मग आम्हाला हे सुद्धा बाजार, हाट, माळं टाळं अजून हे करायचं म्हणलं, आपल्याला हे आणायचं म्हणलं का नाही, किराणा माल, कुपान, तरी राशन बी त्या लांबरवाडीत आहे, आम्हाला येता जाता येत नाही, आणता येत नाही। आणि मुलं खांद्यावर घेऊन जर जायला लागलं तर घाबरत आहेत, माणसाचे पाणी टाळून बाहेर पडाय बघतंय, लेकरं आरडत आहेत। आम्ही पण नदीपर्यंत जातो, पण ते घाबरत आहेत, लेकरं बाळं रडतात, आणि आम्ही पण रडत उभा राहतो, वाहून जायला बघते। तर 2-3 माणसं आमचे असे नदीत वाहून गेले, त्या टुपावून जाता जाता टुपकल्ली पडले आणि वायाला गेले। आणि मग हे आम्हाला बीड जिल्ह्यातलेच आहेत आम्ही, आमच्याकडं कोणचे हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।